T20 विश्वविजेत्या टीम इंडियाचं विमानात लँड, मायदेशात आगमन, थोड्याच वेळात येणार विमानतळाबाहेर हजारो चाहते स्वागतासाठी दाखल। टीम इंडियाचं आज मुंबईत जंगी स्वागत करणार। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी मार्च काढणार। एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती, पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार। शिंदे फडणवीसांचा इशारा। अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराबद्दल आज होणार निर्णय जाहीर। देवेंद्र फडणवीसांची माहिती, निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात गुप्त बैठक। अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील घरात गुप्त चर्चा। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोलमाफी, 21 जुलैपर्यंत सवलत लागू। वसईत 328 कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 15 आरोपींना अटक। ड्रग्ज रॅकेटचं थेट अंडरवर्ल्डशी कनेक्शन। जेलमधून सुटल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री। चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। हाथरसमध्ये 121 जणांच्या मृत्यूला समाजकंटक जबाबदार। दुर्घटनेनंतर फरार झालेल्या भोलेबाबाचा वकिलामार्फत दावा। एका सत्संगासाठी शेकडो कुटुंब वाऱ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।